कार्यक्रमासाठी व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमच्या शिक्षण विभागाचे अधिकारी, त्याचबरोबर एक्सावेर कंपनीचे सर्व अधिकारी, महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेतून उपस्थित असणारे माझे शिक्षक बंधू भगिनी, त्याचबरोबर हा आजचा सोहळा इथपर्यंत यशस्वी करण्यासाठी पडद्यामागचे जे सर्व कार्य करणारे विविध कंपन्यांचे अधिकारी, त्यांची टीम, हे सर्व गेले अनेक दिवस कष्ट घेत आहेत. म्हणून आजचा सोहळा या ठिकाणी कार्याला येतोय. मगाचपासून मी मॅडमांचं ऐकतोय, मित्तल मॅडम यांचं, की त्यांची खूप तळमळ जाणवली त्याच्यामध्ये, की मगाशी सचिन पाटील सरांनी पण सांगितलं की महाराष्ट्रातल्या जवळजवळ 22,000 शाळांमधून अजूनही संगणक किंवा लॅपटॉप पोहोचलेला नाही. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी काय कष्ट करावे लागतात, कुणाला फोन लागत नाही, संपर्क होत नाही, याची व्यथा पण मित्तल मॅडमनी सांगितली. अतिशय एक वेगळ्या पद्धतीचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत आहात. आपली तळमळ त्याच्या पाठीमागची हेच आहे की या स्पर्धात्मक युगात जगाच्या पसाऱ्यामध्ये खूप स्पर्धा सुरू आहे आणि या पसाऱ्यामध्ये कोणताही विद्यार्थी मागे राहू नये, त्याला तंत्रज्ञानाची ओळख व्हावी. किमान तो लॅपटॉप म्हणजे काय आहे, त्याचा कीबोर्ड काय आहे, माऊस काय आहे, हे तरी किमान त्याच्या समोर गेल्यानंतर, ते साधन गेल्यानंतर त्याला समजू शकेल. आणि मगाशी मित्तल मॅडमनी सांगितलं की काही शिक्षकांनी विनंती केली, रिक्वेस्ट केली, अतिशय बरोबर आहे ती, की एका शाळेला ज्यादा लॅपटॉप देण्याऐवजी ते लॅपटॉप प्रत्येक जिल्हा परिषदेच्या, विशेष करून जिल्हा परिषदेच्या शाळेत पोहोचले पाहिजे. कारण आज आमच्या समोर जे विद्यार्थी बसत आहेत ते सरांना माहिती आहे की अतिशय गोर गरीब परिस्थितीतले विद्यार्थी बहुतांश तिथं असतात आणि अशा विद्यार्थ्यांना अशा साधनांची ओळख होणेही गरजेचं आहे. आणि या प्रत्येक गोष्टीसाठी जिल्हा परिषदेचे शिक्षक अतिशय मनोभावे काम करतात आणि आपण सर्व टीम या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत आहात. तर मंगेश पाडगावकरांची कविता आहे की काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, काळोखात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभा असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात ओढायचं, तुम्हीच ठरवा, सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत. आजच्या काळोखात जेव्हा काही दिसत नाही, ज्या विद्यार्थ्यांना ही ओळख नाही, तर तुमच्यासारखी ही जाणकार मंडळी व्यासपीठावर बसलेली आणि त्याच्या मागची तळमळ असणारी व्यक्तिमत्व हे या कार्यात सहभागी होत आहेत. म्हणून तुमच्या माध्यमातून, या लॅपटॉपच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाची ओळख, तो दिवा आपण तेवत ठेवताय, याबद्दल आमच्या महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपण व्यासपीठावर बसलेल्या आणि या कार्यात झोकून देऊन काम करणाऱ्या सगळ्यांसाठी मी शुभेच्छा देतो. आणि आपल्या हातून हे असंच आमच्या गोरगरीब जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांसाठी हे कार्य घडावं अशा मी शुभेच्छा देतो. परमेश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.